तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑसोलेशन्समध्ये 2 रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. तर हा तिसरा क्रमांकाचा लेक्चर. ओके, मागील लेक्चरमध्ये आपण जो काही मॅग्नेट व्हायब्रेटिंग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये होता त्याच्यासाठी आपण टाईम पिरियड कसा फाइंड आउट करायचा ते शिकलो होतो. ओके, तर बघा बेटा, आता या ऑसोलेशन्स या युनिटचा शेवटचा कॉन्सेप्ट राहिलेला आहे. डॅम्प ऑसोलेशन नावाचा कॉन्सेप्ट आहे. ओके, डॅम्प ऑसोलेटर कशाला म्हणायचा. ओके, तो कॉन्सेप्ट झाला. ओके, त्या कॉन्सेप्टबद्दल आज आपण एक जनरल माहिती लिहूया की म्हणजे डॅम्प हार्मोनिक ऑसोलेशन्स कसे परफॉर्म होतात आणि कशाला म्हणतात. त्यानंतर मग सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करता येतं, त्याचं मग आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर मग बस त्याच्यानंतर त्याची थोडीशी एनर्जी डायग्राम वगैरे आहे. त्याच्यानंतर हा युनिट कंप्लीट होऊन जाईल. डायरेक्ट आपण काय करू, न्यूमरिकलकडे वळूया. ओके, तर बघा ॲक्च्युली आता हा जो काही शब्द आहे डॅम्प, ओके, डॅम्प शब्द ॲक्च्युली डॅम्प म्हणजे काय होते हो, एक्सटर्नल फोर्स होते. ॲक्च्युली डॅम्पचा अर्थ काय होतो की एक्सटर्नल फोर्स होते. आता बघा याचं तुम्हाला सिम्पल एकदम उदाहरण देतो. जसं की बघा, सिम्पल पेंडुलमचंच उदाहरण घ्या. बघा, सपोज हा सिम्पल पेंडुलम आहे. ओके, सिम्पल पेंडुलम आहे. ओके, तो बघा, तो इकडे इथपर्यंत जातो. ओके, आणि इकडे राईट हँड साईडला इथपर्यंत जातो. ओके ओके, बघा बेटा, जसा जसा टाईम जातो, ओके, जसा जसा टाईम जातो, तर जे काही यांची ॲम्प्लिट्यूड राहते आहे की ना. हा काय झाला बेटा, बघा, ही झाली मीन पोझिशन. ओके, हा ओ पोझिशन म्हणजे मीन पोझिशन. ओके, ही ए पोझिशन झाली बेटा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट आणि बी पोझिशन झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट. तर बघा, मीन पोझिशनपासून तो मॅक्सिमम किती डिस्प्लेसमेंट कव्हर करतो त्याला आपण काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड म्हणतो. त्याला काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड म्हणतो. तर काय होते मग, जसा जसा बेटा काय होते बेटा, टाईम व्हॅरी होतं. जसा जसा टाईम पुढे जातो बेटा, तसा तसा ॲम्प्लिट्यूड काय होत जातो, कमी होत जातो. मग हा ॲम्प्लिट्यूड कमी कशामुळे होत आहे, तर हा ॲम्प्लिट्यूड कशामुळे होता बेटा, एअर रेजिस्टन्स फोर्समुळे. कशामुळे होता बेटा, एअर रेजिस्टन्स फोर्स. मग इथं डॅमची ड्युटी कोण करत आहे, एअर रेजिस्टन्स फोर्स. ओके, एअर रेजिस्टन्स, सॉरी, फोर्स डबल झालं. ओके, एअर रेजिस्टन्स फोर्स. ओके, म्हणजे इथं डॅमची ड्युटी कोणी केली बेटा, एअर रेजिस्टन्स फोर्सने. डॅमची ड्युटी कोणी केली बेटा, एअर रेजिस्टन्स फोर्सने. इथं लक्षात, किंवा यालाच तुम्ही विस्कस फोर्स किंवा नाही, विस्कस फोर्स नाही म्हणू शकत आपण, एअर रेजिस्टन्स फोर्स. ओके, मग आता हा जो काय ॲम्प्लिट्यूड याचा का बरं कमी होता आहे की नाही. सपोज आपण एक काम करू, हा सपोज सिम्पल पेंडुलम होता. सपोज आपण त्या सिम्पल पेंडुलमला बिलकुल असं व्हर्टिकली सोडत आहे, एकदम व्हर्टिकली. ओके, जेव्हा तो व्हर्टिकल स्ट्रेटला होता तिथून सोडत आहे. ओके, तो काय करणार बेटा, इथपर्यंत असं ऑसोलेट होऊन जाणार आहे की नाही, ऑसोलेट होऊन जाणार. अशा ऑसोलेशनमध्ये काय होणार बेटा, त्याचा ॲम्प्लिट्यूड कमी होऊन जाणार. ॲम्प्लिट्यूड काय होता बेटा, कमी. तर हा ॲम्प्लिट्यूड कशामुळे कमी होता बेटा. ओके, ॲम्प्लिट्यूड म्हणजे समजलं ना, तो मीन पोझिशनपासनं मॅक्सिमम डिस्टन्स जो काही ट्रेस करतो त्याला म्हणायचं बेटा ॲम्प्लिट्यूड. ओके, मग हा ॲम्प्लिट्यूड कशामुळे कमी होत आहे, एअर रेजिस्टन्स फोर्समुळे. मग एअर रेजिस्टन्स फोर्स म्हणजे डॅमचं कामच इथं कोण करत आहे की नाही, डॅम्प शब्द आहे ना, एक्सटर्नल फोर्स. तर इथं एक्सटर्नल फोर्स कोणता होता, एअर रेजिस्टन्स फोर्स. तर मग डॅमची इथं ड्युटी कोण करत आहे, एअर रेजिस्टन्स फोर्स. ओके, हा झाला बेटा मिनिंग डॅमचा. ओके, आता कॉन्सेप्ट आला डॅम्प ऑसोलेटर की नाही, डॅम्प ऑसोलेटर. आता ऑसोलेटर्स म्हणजे काय हो, जो ऑसोलेशन परफॉर्म करतो आहे की नाही. ऑसोलेटर्स म्हणजे काय, जो ऑसोलेशन परफॉर्म करतो, किंवा आपण काय म्हणू शकतो, डॅम्प ऑसोलेशन्स आहे की नाही, जो काय आजच्या कॉन्सेप्टचं नाव आहे आपल्या. ओके, बघा, मी स्क्रोल डाऊन करून घेतो. डॅम्प ऑसोलेशन्स आहे की नाही, जो काही ऑब्जेक्ट ऑसोलेशन्स परफॉर्म करतो. ओके, आणि त्याच्या ॲम्प्लिट्यूडमध्ये काय होते हो, डिक्रीज व्हायला होते. ओके, तर ते कशामुळे होते बेटा, ड्यू टू एक्सटर्नल फोर्स, ड्यू टू एक्सटर्नल कोणता तरी रेजिस्टंट फोर्स राहिला पाहिजे, त्यालाच काय म्हणतो आपण, डॅम्प ऑसोलेशन्स. ओके, तर बघा, मग याच्यावर आता क्वेश्चन कसं येऊ शकते, याचं एक्झाम्पल काय लिहायचं. ओके, 2 मार्कासाठी छोटा क्वेश्चन येऊ शकतं डॅम्प ऑसोलेटरवर. बघा, क्वेश्चन स्टेट बोर्डमध्ये म्हणजे 2 मार्कासाठी. ओके, एक्सप्लेन द डॅम्प हार्मोनिक ऑसोलेशन्स. एक्सप्लेन द डॅम्प हार्मोनिक ऑसोलेशन्स. एक्सप्लेन द डॅम्प हार्मोनिक ऑसोलेशन्स. ओके, गिव्ह ॲन एक्झाम्पल. याचं मग एक्झाम्पल पण द्या. 2 मार्कासाठी छोटासा क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे.
ठीक आहे. सोल्युशन बघा, ठीक आहे नाही, मी तर तुम्हाला आता एक्सप्लेन वर करूनच सांगितलं आहे, परंतु आपल्याला बोर्डामध्ये जर एखादा क्वेश्चन येत असेल तर पॉईंट टू पॉईंट तो क्वेश्चन कसा लिहिला पाहिजे, आहे की नाही. तर बघा आपण कसा लिहिला पाहिजे तो क्वेश्चन. बघा इफ द, बघा मी सांगितलेलीच गोष्ट, आता जे काही मी तुम्हाला मराठीत सांगितलं सगळ्या गोष्टी त्या फक्त आपल्याला इंग्लिश स्टेटमेंटमध्ये लिहायचं, बस दुसरं काही नाही. बघा इफ द ॲम्प्लिट्यूड of oscillations of an oscillator, आता वर जो काही एक्झाम्पल घेतला आपण सिम्पल पेंडुलम, तिथं ऑसिलेटर होता. सिम्पल पेंडुलमला का बरं ऑसिलेटर म्हटलं, कारण की तो ऑसिलेशन्स परफॉर्म करत आहे. सिम्पल आहे. ओके. इज रिड्यूस by the application of an external force, है कि नहीं, external force, comma the oscillator and its motion are said to be damp. याला लक्षात बघा, एकदम सिंपल पॉईंट आहे. इफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन्स ऑफ द ऑसिलेटर इज रिड्यूस, ओके, डिक्रीज होतं. ॲम्प्लिट्यूड काय होतं बेटा, डिक्रीज. तर हे ॲम्प्लिट्यूड डिक्रीज कशामुळे येत आहे, बाय द ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. आता जो काही वर एक्झाम्पल घेतला सिंपल पेंडुलमचा, तिथे एक्सटर्नल फोर्स कोणता होता, एअर रेजिस्टंट फोर्स. ओके. द ऑसिलेटर अँड इट्स मोशन आर सेड टू बी द डॅम्प. ओके. मग त्या ऑसिलेटरला आणि त्या ऑसिलेटरच्या मोशनला काय म्हणायचं हो आपण, डॅम्प. डॅम्प म्हणजे बेटा एखादा एक्सटर्नल फोर्स काय करतो बेटा, जी ऑसिलेशन्स परफॉर्म सुरू आहे त्याला काय करतो, तो रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो, डिक्रीज करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बघा याच्यात फक्त 3 पॉईंट आहे. ओके. हा दुसरा पॉईंट. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल द्यायचं आहे. बघा पिरियॉडिक ऑसिलेशन of a gradually decreasing amplitude are called damp harmonic oscillations and the oscillator is called a damp harmonic oscillator. ठीक आहे. आता बघा सेकंड पॉईंटमध्ये डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर कशाला म्हणायचं. ओके. ठीक आहे. तुम्हाला डॅम्प कळालं, ऑसिलेटर कळालं, मग हा हार्मोनिक शब्द आला कसं. बघा पिरियॉडिक ऑसिलेशन कसे पाहिजे हो, पिरियॉडिक म्हणजे रिपीट झाले पाहिजे. जसं की सिम्पल पेंडुलम आहे, त्याचे ऑसिलेशन्स काय होतात, रिपीट होतात. ओके. ऑफ ग्रॅज्युअली डिक्रीजिंग, बरोबर आहे बेटा. आता बघा जसा टाईम व्हॅरी होत आहे बेटा, जसा टाईम पुढे चालला तसा जो काही सिम्पल पेंडुलम आहे त्याचे जे काही ऑसिलेशन्स आहेत ते कसे होते, ग्रॅज्युअली डिक्रीज. ग्रॅज्युअली म्हणजे बेटा एक त्याच्यात रिदम राहायला पाहिजे. ओके. म्हणजे बिलकुल म्हणजे 2 सेकंदात बिलकुल त्याचे 2च ऑसिलेशन झाले आणि 4थ्या सेकंदला बिलकुल झालेच नाही असं नाही. ओके. सपोज पहिल्या सेकंदला 10 झाले, नंतर 9 झाले, 8 झाले, 7 झाले, 6 झाले, 5 झाले, 4 झाले, 3. हे काय झालं बेटा, ग्रॅज्युअल. ओके. म्हणजे एक त्याच्यात डिसेंडिंग ऑर्डर राहायला पाहिजे. ओके. डायरेक्ट मग पहिल्या मिनिटात 10 झाले, दुसऱ्या मिनिटात डायरेक्ट 3 झाले असं नाही. ओके. ते कसे झाले पाहिजे बेटा, रिड्यूस ग्रॅज्युअली. ओके. आर कॉल्ड ॲज अ डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. आता हा हार्मोनिक शब्द बेटा या पिरियॉडिक ऑसिलेशनमुळे आला. ओके. जर एखादा पिरियॉडिक ऑसिलेशन्स आहे त्याचे ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीज होत आहे तर त्याला म्हणायचं बेटा हार्मोनिक ऑसिलेशन्स अँड द ऑसिलेटर इज कॉल्ड ॲज डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. ठीक आहे. म्हणजे तुमचा आता डॅम्प ऑसिलेटर किंवा ऑसिलेशनबद्दल पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. आता एक फॉर एक्झाम्पल घेऊन घेऊया आपण, आहे की नाही, की असं डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन कोणासोबत होणं शक्य आहे. बघा तेच सिम्पल पेंडुलम्स घेऊन घेऊया. द मोशन
motion of simple pendulum eventually dies as air exerts a viscous force किंवा एअर रेजिस्टन्स आहे म्हणू शकतो. ओके, एअर रेजिस्टन्स असली जस्ट exerts a air resistance force on the pendulum and there may be some friction at the support, हे तर लक्षात बेटा. सिंपल पेंडुलम आहे की नाही, हा सिंपल पेंडुलम राहिला, सपोज हा रिजिड सपोर्ट राहिला, हा पेंडुलम राहिला आहे की नाही. आता तो वारा तर कुठूनही जात राहतो, वारा असाही जात राहतो आहे की नाही. मग वाऱ्यामध्ये आणि या बॉबमध्ये म्हणा किंवा या स्ट्रिंगमध्ये म्हणा काय होते, फ्रिक्शन घडून येतं. तो फ्रिक्शन जसं घडून येत जातं तसं काय होतं, त्याचं जे काही मोशन आहे ते रिड्यूस व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, चला काही हरकत नाही. आता बघा दुसरा क्वेश्चन आपण या डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर बद्दल बघूया. ओके, आता बघा स्प्रिंग मास सिस्टम आहे इथे. बघा क्वेश्चन आणि तुम्हाला क्वेश्चनमधून समजून सांगतो. बघा मी एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ अ डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर आहे की नाही. आता आपण वर म्हटलेलं ना, डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटरची डेफिनेशन केली ना, की जो काही पिरियडिक ऑसिलेशन परफॉर्म करतो आणि त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होतं त्याला आपण काय म्हटलं, डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन. मग त्याचा कन्सेप्ट आम्हाला विथ एक्झाम्पल काय करा म्हणता, एक्सप्लेन करा म्हणता. तो असा क्वेश्चन आहे. मग या क्वेश्चनमध्ये काय गोष्टी लिहायला पाहिजे बघा. एक्सप्लेन दे concept of the damp harmonic oscillations in a damp oscillator. बघा वरचा जो काही एक्झाम्पल होता, क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये जो काही दुसरा पॉईंट होता ठीक आहे, जो काही पिरियडिक ऑसिलेशन्स परफॉर्म करतो आणि ज्याच्यामध्ये ग्रॅज्युअली डिक्रीजिंग ॲम्प्लिट्यूड राहतो. ओके, अशाला आपण डॅम्प ऑसिलेटर म्हटलं होतं. ओके, आणि जो काही ऑसिलेटर तो ऑसिलेशन परफॉर्म करता याला आपण डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन म्हटलं. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता बघा मग याचा आपल्याला कन्सेप्ट डिस्कस करायचा विथ एक्झाम्पल. ओके, बघा मी पहिलं पॉईंट घेतो. बघा, कन्सिडर a block of mass m that can oscillate vertically on a spring full stop. From the block a rod extends to vein म्हणजे काय ना बेटा, एक खालचा सपोर्ट आहे, that is submerge. बघा मी ह्या जो पॉईंट लिहून देत आहे याची डायग्राम काढतो, त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी इन ए लिक्विड. बघा याची एक डायग्राम आहे. हे जो काही मी आत्ता पहिला पॉईंट लिहिला, एक डायग्रामचं डिस्क्रिप्शन आहे. बघा बेटा, एक हे घेतलं आपण, ठीक आहे, ऐक आपण काय म्हणे याला, टँक कन्सिडर केला एक आपण. ओके, त्यानंतर बघा इथे एक आपण एक ब्लॉक कन्सिडर करतो, मास एमचा ब्लॉक कन्सिडर करतो. ओके, हा बेटा बघा असा. ओके, हां याला म्हणायचं बेटा वेन. ओके, आता हा अटॅच आहे बेटा एका रिजिड सपोर्टला. ओके, आणि या रिजिड सपोर्ट आणि ब्लॉकमध्ये आहे बेटा स्प्रिंग. इथं लक्षात असा तो सिस्टम आहे. बघा याला म्हणा स्प्रिंग,
याला म्हणा रिजिड सपोर्ट, येतं लक्षात. आणि याला म्हणा बेटा ब्लॉक, ओके, ज्याचं मास कॅप स्मॉल एम आहे. आणि ही झाली वेन. बघा तेच म्हटलं, कन्सिडर अ ब्लॉक मास एम दॅट कॅन ऑसुलेट वर्टिकली. बघा बेटा आता हा ऑसुलेट कसा होणार बेटा, खालीवर. ओके, खालीवर होणार, कारण की स्प्रिंग तशी वर्टिकली लावलेली आहे ना, आहे की नाही. हा ऑसुलेशन्स कशी परफॉर्म करणार बेटा, खालीवर वर्टिकली. ओके ओके, ऑन अ स्प्रिंग फ्रॉम द ब्लॉक. ओके, अ रॉड एक्सटेंड्स टू वेन दॅट इज सबमर्ज इन अ लिक्विड. ओके, आता मग जो काही ब्लॉकला बेटा रॉड एक्सटेंड आहे, ओके, तो बेटा लिक्विडमध्ये काय केलेला आहे बेटा, मर्ज केला आहे, सबमर्ज केलेला आहे. ओके, आणि तो खाली वेन म्हणजे काय नाही, वेन म्हणजे बेटा फक्त असं थोडंसं खाली एक्सटेंडेड आहे. येतं लक्षात बेटा. तर यालाच काय म्हणायचं, या फिगरलाच काय म्हणायचं, डॅम्प ऑसिलेटर. डॅम्प ऑसिलेटर. आता बघा बेटा, आता मग हा जो काही डॅम्प आहे तो डॅम्प कुठून क्रिएट होतोय. ओके, आता बघा बेटा, जो काही टँक घेतला, ओके, जो काही टँक घेतला त्याच्यात पाणी आहे बेटा. ओके, तर पाणी काय करते बेटा, वॉटर रेजिस्टंट फोर्स अप्लाय करत आहे. मग वॉटर रेजिस्टंट फोर्स अप्लाय होत आहे, त्याच्यामुळे काय होतं बेटा, ऑसिलेशन्स काय होतं बेटा, ग्रॅज्युअली डिक्रीज होत आहे. झालं, मग इथं डॅमचं काम कोणी केलं, वॉटर रेजिस्टन्सने. झालं, सिम्पल आहे. बघा याबद्दल आपण सेकंड पॉईंट लिहूया. सेकंड पॉईंट घ्या. बघा, as the vein moves up and down, as the vein moves up and down, up and down, down, the liquid exerts, and the liquid exerts drag force. बघा, ड्रॅग म्हणजे बेटा रेजिस्टन्स फोर्स. ओके, ड्रॅग म्हणजेच काय बाबा, रेजिस्टन्स. A liquid exerts a drag force on it, full stop. Okay, and thus on the complete oscillating system, on the complete oscillating system. बघा सेकंड पॉईंट अत्यंत इझी आहे, काहीच नाही याच्यात. बघा, ॲज द वेन मूव्ज अप अँड डाऊन, बिलकुल बरोबर आहे. ओके, म्हणजे सुरुवातीला काय करावं लागणार आपल्याला, वेनला एकतर अपवर्ड डायरेक्शननी किंवा डाऊनवर्ड डायरेक्शननी त्याला फोर्स अप्लाय करावा लागणार आहे की नाही. जसं आपण तो स्प्रिंग मास्टर सिस्टम होता, एकतर आपण त्याला राईट हँड साईडला पुल करत होतो किंवा लेफ्ट हँड साईडला कॉम्प्रेस करत होतो. इथं काय करावं लागणार बेटा आपल्याला, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. ओके, एकतर पुल करावं लागणार नाही तर कॉम्प्रेस करावं लागणार. तेव्हा काय होते बेटा, ऑसिलेशन्स परफॉर्म करणं सुरू करते. ओके, ॲज द वेन मूव्ज अप अँड डाऊन, जेव्हा वेन अप अँड डाऊन मूव्ह होत आहे म्हणजे ऑसिलेशन परफॉर्म करणं सुरू झालं, द लिक्विड एक्झर्ट्स द ड्रॅग फोर्स. याच्यामुळे काय होतं बेटा, जो काही लिक्विड तिथं टाकलेला आहे, आपण वॉटरच कन्सिडर करू, तर वॉटर काय करतं बेटा, एक रेजिस्टन्स फोर्स बेटा त्या वेनवर अप्लाय करत आहे. मग वॉटर जसा जसा वेनवर रेजिस्टन्स फोर्स अप्लाय करत जातो, मग ऑसिलेशनचे ॲम्प्लिट्यूड काय होते, डिक्रीज व्हायला सुरू होते. ओके, झालं. अँड दस ऑन द कम्प्लीट द ऑसिलेटिंग सिस्टम. हे तर लक्षात बेटा. ठीक आहे, बघा यामध्ये आता एक तिसरा आणि चौथा पॉईंट, बस 3 ते 4च पॉईंट आहे. तिसरा क्रमांकाचा पॉईंट बघा, द मेकॅनिकल एनर्जी ऑफ द ब्लॉक. नाही, हा डायरेक्ट आपण बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे. द मेकॅनिकल एनर्जी of the block spring system decreases with time as energy is transferred. बघा, as energy is transferred to thermal energy of the liquid and vein. बघा बेटा काय म्हणणं पडलं याचं. बघा बेटा, आता तुम्ही मला एक कॉमन क्वेश्चन आहे. बघा, जसं जसं आता काय होतं बेटा, ऑसिलेशन्स कंप्लीट होत आहे, ऑसिलेशन्स काय होतं, डिक्रीज होत आहे.
आहे की नाही. जो काही इथं आपण डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर कन्सिडर केला आहे स्प्रिंग मास सिस्टमचा, ओके, आणि वेनचा, तर काय होतं बेटा, ऑसिलेशन्स काय होतं, डिक्रीज होत आहे. म्हणजे ऑसिलेशन डिक्रीज होत आहे म्हणजे जो काही आपण सिस्टम कन्सिडर केला त्याची मेकॅनिकल एनर्जी काय होत आहे, कमी होत आहे. आता बघा, मेकॅनिकल एनर्जी काय होतं, कमी होत आहे. आता तुम्हालाही माहीत आहे का, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉय. एनर्जी कमी होत आहे म्हणजे तो एनर्जी कोणाला तरी देत आहे म्हणून त्याची एनर्जी कमी होत आहे. ओके, तो एनर्जी कोणाला तरी देत आहे म्हणून त्याची एनर्जी कमी होत आहे. मग तो एनर्जी कोणाला देत आहे बेटा, बघा आज द मेकॅनिकल एनर्जी ऑफ द ब्लॉक स्प्रिंग सिस्टम डिक्रीजेस. का बरं डिक्रीज होत आहे बेटा, कारण की ऑसिलेशन्स डिक्रीज होत आहे. ऑसिलेशन्स डिक्रीज कशामुळे होऊन राहिली, जो काही सिस्टम कन्सिडर केला त्याची एनर्जी काय होत आहे बेटा, डिक्रीज होत आहे. ओके, विथ टाईम, जसा जसा टाईम पास म्हणजे जसा जसा टाईम जातो. ओके, मग ॲज एनर्जी इज ट्रान्सफर टू द थर्मल एनर्जी ऑफ द लिक्विड अँड वेन. आता ती एनर्जी कुठे ट्रान्सफर करताय बेटा, त्या लिक्विड आणि त्या वेनला. जी काही मेकॅनिकल एनर्जी त्या सिस्टममध्ये होती तो कोणाला ट्रान्सफर करताय बेटा, सरळ, ओके, इन द फॉर्म ऑफ थर्मल. ओके, एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करतात, थर्मल म्हणजे हीटच्या मार्फत. ओके, हीटच्या मार्फत ती एनर्जी तू कोणाला देऊन राहिला बेटा, वॉटरला. ओके, त्या लिक्विडला. ओके, इथं लिक्विड म्हणजे आपण वॉटर म्हटलं, तर हीटच्या मार्फत ती एनर्जी कोणाला देऊन राहिला, तो वॉटरला. ह्याच्या लक्षात, हा होता तिसरा पॉईंट. त्यानंतर बघा लास्ट पॉईंट, द डॅम्पिंग फोर्स. ओके, द डॅम्पिंग फोर्स कसा डिनोट करायचा बघा, एफ सफिक्स डी. ओके, डिपेंड्स ऑन द, आहे की नाही. आता जो काही लिक्विड किंवा जो काही वॉटर, जो काही एक्सटर्नल फोर्स लावत आहे त्याला काय म्हणायचं, डॅम्पिंग फोर्स. आहे की नाही. जो काही रेजिस्टन्स फोर्स, जो काही ड्रॅग फोर्स त्या सिस्टमवर अप्लाय करतात त्याला म्हणायचं डॅम्प फोर्स. आणि मग हा डॅम्प फोर्स डिपेंड कशावर राहतो बघा, डिपेंड्स ऑन दी नेचर ऑफ दी सराउंडिंग medium and is directly proportional to the speed v of the vein and the block. बिलकुल बरोबर आहे बेटा. आता बघा डॅम्प फोर्स म्हणजे बेटा जो काही रेजिस्टन्स फोर्स आहे, तर इथं वॉटर रेजिस्टन्स फोर्स आहे त्याला म्हणायचं डॅम्प फोर्स जनरेटेड बाय एफ डी. डिपेंड कशा राहतो बेटा, नेचर ऑफ द सराउंडिंग मीडियम. आहे की नाही. आता इथं जो काही वेन आहे तो कशामध्ये डीप आहे, वॉटरमध्ये, म्हणजे वॉटर मीडियम झालं. आहे की नाही. वॉटर मीडियममध्ये डॅम्प फोर्स जास्त राहणार ॲज कम्पेअर्ड टू द एअर मीडियममध्ये. एअर मीडियममध्ये जो काही एअर रेजिस्टन्स फोर्स राहतो, ओके, तो कसा राहतो बेटा, कमी राहतो. तोही डॅम्प फोर्स आहे, हाही डॅम्प फोर्स आहे. पण एअर मीडियम चेंज झालं. ओके, इथं मीडियम वॉटर आहे, तिथे मीडियम एअर होता. तर एअर मीडियममध्ये डॅम्प फोर्स कमी राहतो, वॉटर मीडियममध्ये डॅम्प फोर्स जास्त राहतो. तर डॅम्प फोर्स कशावर डिपेंड आहे रे, मीडियमवर. ओके, आणि तो डॅम्प फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे बेटा, स्पीड ऑफ द वेन. बिलकुल बरोबर आहे बेटा. बघा, जेवढा जास्त डॅम्प फोर्स आहे तशी तुमची काय होतं रे, ऑसिलेशन्स ग्रॅज्युअली डिक्रीज होत आहे. ऑसिलेशन डिक्रीज होत आहे म्हणजे तुमच्या सिस्टमची स्पीड काय होत आहे, कमी होत आहे. ऑसिलेशन डिक्रीज होत आहे म्हणजे तुमच्या सिस्टमची स्पीड काय होत आहे, कमी होत आहे. म्हणजे डॅम्प फोर्स दॅट इज एफ डी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही. ओके, आता ही निगेटिव्ह साईन बिलकुल बरोबर आहे. आता बघा तो जो काय ऑसिलेशन आहे तो खालच्या डायरेक्शन येत आहे म्हणजे वेलॉसिटी खालच्या डायरेक्शनने. आता हा झाला बेटा टँक, तर वॉटर बेटा कोणत्या डायरेक्शननी बेटा, वरच्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करणार. हे तर लक्षात बेटा. म्हणजे वेलॉसिटी खालच्या डायरेक्शनने आहे आणि जो काही फोर्स आहे तो वरच्या डायरेक्शनने अप्लाय करताय म्हणून निगेटिव्ह साईन. ओके, आता ती जर निगेटिव्ह साईन मी रिमूव्ह केली तर एक कॉन्स्टंट येतो. ओके, तर कॉन्स्टंटला मी बी नाव देतो आणि व्ही ॲज इट इज. हे तर लक्षात बेटा. ठीक आहे. आता बघा आपण लास्ट डिफरन्शियल इक्वेशन बघून घेऊया डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटरचं, त्याच्यानंतर लेक्चर एंड होईल. ओके, बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक लास्ट क्वेश्चन डिस्कस करणार आहे ज्यामध्ये आपण डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटरचं काय काढणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताय म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन काढणं अनिवार्य होऊन जाते. ओके, तर बघा स्टेट बोर्डमध्ये यावर आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन विचारू शकतो बोर्डात, आणि तो 3 ते 4 मार्काचा पेपर असतो. बघा, डिराईव्ह द डिफरन्शियल इक्वेशन, डिराईव्ह द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन्स.
ठीक आहे. सोल्युशन बघा, पहिला पॉईंट बघा, कन्सिडर स्प्रिंग, तोच बेटा वरचीच डायग्राम राहते. ओके, इथं म्हणून आपण डायग्राम काढण्याची गरज नाही करत. बघा वरचीच डायग्राम. ओके, कन्सिडर ए स्प्रिंग oscillating, consider a spring oscillating system of mass m performing damp simple harmonic motion but damp. Okay, therefore damp force, आता वरच काढला आपल्याला आहे की नाही. therefore damp force that is f suffix d is equals to minus b into v, equation number 1 है की नाही. आता where b is called as damping constant, b ला काय म्हणू, डॅम्पिंग कॉन्स्टंट, कारण की प्रपोर्शनलिटी साईन केल्यानंतर बी आला. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. मग आता ते निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते तेही सांगून द्यावं लागलं आपल्याला आहे की नाही. निगेटिव्ह sign indicates that damping force and motion in opposite direction. मोशन म्हणजे त्याची वेलॉसिटी सरळ ह्याच्या लक्षात. बघा ती एक डायग्रामही काढून घेऊ याच्यातच, म्हणजे काही विषयच नाही राहत मग. ओके, हा झाला स्प्रिंग, हा झाला तुमचा मास. ओके, मग या मासला आपल्याला वेन अटॅच करायचं आहे. ही झाली वेन आणि ही झाली टँक. ओके, ब्लॉक, ही झाली स्प्रिंग, त्यानंतर ही झाली रिजिड सपोर्ट. ओके, आणि त्यानंतर ही झाली लास्टला वेन. ओके, ही डायग्राम आपण वर काढली, बस तीच डायग्राम सेम ठेवायची आपल्याला. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता बघा बेटा, त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, फॉर स्प्रिंग कॉन्स्टंट किती राहतो, के राहतो, माहीत आहे आपल्याला. ओके, मग द force on the block from the spring is F equals to minus of K into X. हे तर तुम्हाला सांगायचं काही गरजच नाही आहे. हे सांगायची गरज आहे का, काहीच गरज नाही आहे. हे सांगायची काहीच गरज नाही का. इथं स्प्रिंग कॉन्स्टंट राहतो, हा स्प्रिंग आहे, हा ब्लॉक आहे बेटा. ओके, त्याच्यामुळे काय होतं बेटा, ब्लॉक खालीवर काय होत आहे, मूव्ह होत आहे. ओके, त्याच्यामुळे तिथं रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो. ओके, त्या स्प्रिंगमुळे काय होते, रिस्टोरिंग फोर्स. तर हा रिस्टोरिंग फोर्स आहे. ओके, रिस्टोरिंग फोर्स एफ सफिक्स एस लिहून घेऊ रिस्टोरिंग फोर्सला. ओके, एफ सफिक्स एफ इक्वल्स टू मायनस के एक्स, हे काही याच्यामध्ये जास्त डिटेल जाण्याची गरजच नाही. रिस्टोरिंग फोर्सबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहे. ओके, त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, अज्युमिंग दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स है की नाही ऑन द ब्लॉक इज निग्लिजिबल. ओके, त्या ब्लॉकवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती घेतला आपण, निग्लिजिबल, compared to damp force and restoring force. Okay, therefore the total force acting on the block at any time t is. Okay, बघा तो टोटल फोर्स एफ इक्वल्स टू, बघा दोन फोर्सेस झाले, एफ डी प्लस रिस्टोरिंग फोर्स. ओके, इथं काय केलं आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती राहतो रे, एफ इक्वल्स टू एम इंटू जी. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय केला आपण, निग्लिजिबल कम्पेअर केला. ओके, म्हणजे ॲज कम्पेअर टू डॅम्पिंग फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स मॅक्सिमम आहे, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स निग्लिजिबल कम्पेअर. आणि अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ, एफ इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन, देअरफॉर एफ डी प्लस एफ एस. ओके, आणि ॲक्सलरेशन म्हणजे बा डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. ओके,
हे तर सांगण्याची काही गरजच नाही बेटा. ओके, आणि वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. हे त्या लक्षात. देअर फॉर मास इंटू ॲसेलरेशनच्या जागी टाका d2x/dt². ओके, एफ डीच्या जागी किती आहे तुमच्याकडं -b इंटू व्ही, आणि कॉन्स्टंट याच्या जागी किती आहे, रिस्टोरिंग फोर्सच्या जागी तुमच्याकडं किती आहे -k इंटू एक्स. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ओके, बघा आता m इंटू d2x/dt² प्लस kv. ओके, सॉरी bv, ओके, bv प्लस kx इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता vच्या जागी परत बेटा dx/dt टाका, m इंटू d2x/dt² प्लस b इंटू vच्या जागी किती हो dx/dt डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम प्लस kx इक्वल्स टू 0. झालं. दिस इज नथिंग बट युअर differential equation for the damp oscillator. Thus this equation represents differential equation of damp harmonic oscillations. येतं लक्षात. एकदम सिम्पल. बघा परत एकदा तुम्हाला समजून सांगतो मी. काहीच नाही आहे. बघा आपण काय केलं, तोच सेम जो काही वरचा सिस्टम होता तो सिस्टम कन्सिडर केला आणि डॅम्प फोर्स काढला. ओके, डॅम्प फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी राहते. ओके, डॅम्प फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी राहते, परंतु वेलॉसिटी आणि फोर्स डॅम्प फोर्सची डायरेक्शन अपोजिट राहते म्हणून निगेटिव्ह साईन घेतली. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, त्यानंतर हा ब्लॉक काढला. ओके, त्यानंतर मग रिस्टोरिंग फोर्स, स्प्रिंग मास सिस्टम आहे तर रिस्टोरिंग फोर्सचं तुम्हाला काही प्रॉब्लेम जात नाही. ओके, मग काय केलं, तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता तो निग्लिजिबल केला. का बरं, कारण की डॅम्प फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स एवढा जास्त आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्या कम्पेअरने काहीच नाही. ओके, म्हणून टोटल फोर्स काय केलं, मग दोन फोर्सचे ॲडिशन केलं. मग अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲसेलरेशन. रिप्लेस ॲसेलरेशन बाय d2x/dt² अँड v वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. झालं, दोन गोष्टी रिप्लेस केल्या, सगळ्या गोष्टी लेफ्ट हँड साईडला आणल्या आणि राईट हँड साईडला काय लिहिलं, इक्वल्स टू लिहिलं. बस झालं. त्याच्या पलीकडं आपण काही केलंच नाही. एकदा लक्षात बेटा. तर हा झाला तुमचा डिफरेन्शियल इक्वेशन. ओके, इन केस ऑफ अ डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. एकदा लक्षात बेटा. बघा अशा प्रकारे आजचं लेक्चर संपला. ओके, उद्या आपण नवीन कॉन्सेप्टसोबत भेटूया. हाच कॉन्सेप्ट ऑसिलेशनचाच थोडा कॉन्सेप्टला शिकवायचा, 1-2 डायग्राम काढायचा आहे. बस झालं, त्याच्यानंतर हा युनिटच संपतो. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.